आंबोवाड्यांमध्ये श्रीयुत हाबू मला नेहमी बोलवतात। एक अतिशय सिद्धरामेश्वराचे भक्त पुजारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांच्या करता आशीर्वाद देतात। आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली। आज तर जगद्गुरू आलेले होते इथं। ही एक अतिशय चांगली घटना। मी तर पहिल्यांदाच बघितलं जगद्गुरू इथं येत आहेत ते। ह्याच्यापूर्वी कधी बघितलं नाही। मी अनेक वर्ष इथे येतो। श्रीयुत हाबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात, इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षी त्यांनी तशाच प्रकारचं स्वागत केलं। साहेब, खरं तर यावर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे। आपण देखील आता 20 दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुक्काम ठोकून आहात। कशा पद्धतीने मागणं असेल ग्रामदैवताला आपलं सिद्धरामेश्वर? आपण राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे। आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात आणू नये, हेच आमच्या सिद्धरामेश्वरांनी आम्हाला सांगितलंय। सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं खोदकाम केलं। सगळेच होते त्यात, हिंदू मुस्लिम सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे। तेच आपण पुढे नेलं पाहिजे। राजकीय प्रश्न असा आहे की मिलिंद देवराज आहेत, दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते, यापूर्वी त्यांनी खासदार होते, मात्र आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे, कारण अरविंद सावंत तिथे आहेत। अजून त्याचा काही निर्णय झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।